ठाणे वजिराबाद नांदेड इथे परवा दिवशी संगीता उत्तरवा नावाच्या एक वयोवृद्ध महिला आल्या आणि त्यांनी त्यांच्यासोबत घडलेली आपली भीती सांगितली। त्या म्हणाल्या की माझे पती साधारणतः 13 वर्षापूर्वी दिगंत झाले आहेत, मयत झाले आहेत आणि आम्ही मूळची नांदेडची आहे मी आणि माझं गाव आदिलाबाद आहे, माहेर नांदेड आहे। मी त्या दरम्यान माझ्या 2 मुलीच आहेत आणि मी छोटं मोठं LIC एजंट म्हणून काम करते आदिलाबादमध्ये। माझ्या वडिलांकडे माझ्याकडे 20 तोळेचे सोनं होतं, ते मी माझ्या वडिलांकडे ठेवलं होतं आणि वडिलांचं नॅशनल बँकेमध्ये अकाउंट होतं, तिथे लॉकरसुद्धा आहे। वडिलांनी माझ्या भविष्याचा विचार करून ते सोनं त्यांच्याकडे ठेवून घेऊन जशा माझ्या मुली मोठे होतील त्या मुलींना देऊन त्यांच्या पुढच्या भविष्याचा विचार करण्याचं आमचं नियोजन होतं। परंतु मध्येच वडिलांचं सुद्धा दुर्दैवी निधन झालं। निधन झाल्यावरती वडिलांच्या बँक अकाउंटवरती नॉमिनी म्हणून त्यांच्या मुलाचं नाव होतं। मग मुलाला ऑलरेडी त्या लॉकरचा ताबा मिळाला बँकेकडून आणि मुलाच्या मनामध्ये बहिणींच्या त्या सोन्याबद्दल एक थोडा स्वार्थ तयार झाला आणि त्यांनी बहिणीला सांगितलं की मध्ये सोनं वगैरे काही नव्हतं। परंतु बहिणींनी स्वतःच्या हाताने वडिलांसोबत जाऊन तिथे सोनं ठेवल्यामुळे त्यांना तशी खात्री होती आणि बँकेच्या लॉकरमधून चोरी होण्याचा काही प्रश्नच येत नाही। त्यानंतर आम्ही या बाबतीमध्ये काय वास्तव आहे जाणून घेण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे सर, अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर, धर्मे सर, आमच्या नांदेड शहर विभागाचे उपविभाग पोलीस अधिकारी श्री सुरेश गुरव सर यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या कानावरती गोष्ट घातली आणि नमूद मुलाला आम्ही बोलावून घेऊन चौकशी केली। तेव्हा त्याच्या बोलण्यामधून काही खोटेपणासुद्धा आम्हाला जाणून आला। त्यानंतर पोलिसांच्या एका पद्धतीप्रमाणे त्याची विचारपूस केली असता त्यांनी माझ्या भावासोबत माझं भांडण असून भाऊ मला प्रॉपर्टीचा हिस्सा देत नाही, त्यामुळे मी हे बहिणीचं सोनं ठेवून घेतलेलं आहे, ते बाजूला केलेलं आहे असं तो म्हणाला। आणि त्याला समजून सांगितलं की भावाभावांचा तुमचा विषय असेल त्यामध्ये तुम्ही कायद्याची मदत घ्या, पण ही वयोवृद्ध महिला आहे, विधवा आहे, तिच्या 2 मुली शिकता आहेत, त्यामुळे तिच्याशी अशा प्रकारची बेईमानी करू नका अशी त्यांना समज दिली। त्यांनी त्यामध्ये सोनं इथे पोलिसाच्या हवाली केलं आणि ते लगेच 20 तोळे सोनं आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये नमूद महिला परत केलेलं आहे। ती महिला सद्गतीच झाली आणि 20 तोळे सोनं म्हणजे तिच्या 2 मुलींचं करिअर आणि भवितव्य आहे असं ती म्हणाली आणि पोलिसांकडून एक चांगली भेट मला कमी वेळेमध्ये मिळाली असं त्या म्हणून पोलिसांबद्दल अभिनंदन व्यक्त करून ते निघून गेले आहेत। थँक्यू।